Hello everyone, on the behalf of Excellence Agri Academy, I would like to welcome all of you in our YouTube channel. So in this session, we are going to see the IBPS AFO Prelim Exam Strategy. सो प्रिलियम एक्झाम आपली 10 दिवसावर आहे. सो या 10 दिवसात आपण कशा पद्धतीने टॉपिक रिवाइज करू शकतो, कोणते टॉपिक रिवाइज केले पाहिजे, प्रीवियस कट ऑफ काय आहेत याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर मी माझी ओळख करून देते. माझं नाव मयुरी सावंत. मी 2018 मध्ये IBPS PO म्हणून बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं होतं माझं. त्याचबरोबर स्पेशालिस्ट IT ऑफिसर म्हणून बँक ऑफ बडोदामध्ये. ओके, so what is the objective of this session? How to qualify the prelim exam. कारण प्रिलियम एक्झाम जर तुम्ही नेचर बघितलं तर क्वालिफाईंग मध्ये आहे. सो आउट ऑफ 125 मार्क्स आपण कशा पद्धतीने कट ऑफ इथे क्रॅक करू शकतो यासाठीची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्याचबरोबर लास्टच्या 10 डेज मध्ये कोणते टॉपिक रिवाइज करणं गरजेचं आहे, कारण लास्ट काही इयर्स मध्ये जर तुम्ही पेपर बघितलं, थरोली पेपर अनालिसिस केलं तर असे काही टॉपिक आहेत जे रिपीटेडली विचारले जातात. सो त्या 10 डेज मध्ये आपण कोणकोणते टॉपिक रिवाइज करून इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकतो यावरती देखील आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. त्याचबरोबर प्रीवियस इयर कट ऑफ, जर तुम्हाला कट ऑफ माहिती असतील लास्ट, तर तुम्हाला येणारी ही जी आता आपली 10 दिवसानंतर प्रिलियम एक्झाम आहे त्यामध्ये एक टार्गेट सेट करणं सोपं जातं. ठीक आहे, टार्गेट सेट करणं सोपं होतं. नेक्स्ट, विच टॉपिक्स आर रिपीटेडली आस्क्ड इन 2 and 3 years. सो जे काही आपण इथे क्वालिफाईंग प्री आहे त्याच्यासाठी जी वेटेज वाईज स्ट्रॅटेजी आहे ती आपली लास्टचे 2 to 3 yearsचे पेपर्सचं ॲनालिसिस आहे. त्याचबरोबर IBPS मोस्टली कोणकोणत्या टॉपिक्सवरती कॉन्सन्ट्रेट करतो त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट इज टाइम मॅनेजमेंट. When it comes to the time management in IBPS AFO exam, so this is just a myth. Okay, कारण आपल्याकडे टाइम जर बघितला तर तुम्हाला पुरेसा आहे. तुम्ही फक्त आहे त्या टाइम मध्ये कॉन्सन्ट्रेट करून काही मोजकेच टॉपिक जरी सॉल्व्ह केले तरी देखील तुम्ही जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षाही जास्त मार्क्स घेऊन इझिली ही प्रिलिम एक्झाम क्लिअर करू शकता. हाऊ, आय विल टेल यू. ओके, सो फर्स्ट एक्झाम पॅटर्न. आता हा एक्झाम पॅटर्न आपण का बघतोय? मार्किंग सिस्टीमसाठी, जेणेकरून ही जी पुढे जाऊन मी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे त्यामध्ये हा मार्किंग सिस्टीमचा खूप मोठा रोल आहे. सो जी आपली प्रिलियम एक्झाम आहे ती सर्वच SO स्पेशालिस्ट ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी कॉमन आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश, कॉन्ट. आता ह्या प्रिलियम एक्झाममध्ये AFO ही जी आहेत त्याच्या जागा खूप जास्त आहेत. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, तर जागा जास्त असल्यामुळे तुम्ही जर कट ऑफ बघितलं कम्पेअर टू अदर, आपलं कट ऑफ थोडं कमी पण आहे. आता तो 3 सब्जेक्ट आहेत. टोटल जर टाइम बघितलं तर तुमच्याकडे 2 hours आहेत. किती? 2 hours. सो खूप जास्त काही तुम्हाला टाइमशी डील करावं लागणार नाहीये, कारण जर तुम्ही IBPSच्या अदर एक्झाम्स बघितल्या तर तिथे क्वेश्चन्स तुम्हाला 20 मिनिट्समध्ये 35 कव्हर करायचे आणि इथे 50 दिले. आता आपण एक्झाममध्ये 50च्या 50 क्वेश्चन्स कधी टार्गेट करतो का? आता तुमचं जे नेक्स्ट 10 डेजमध्ये टार्गेट असेल टू क्वालिफाय द प्रिलिम एक्झाम, तुम्ही हे बघताय का की कसं मी 150 क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकेल किंवा 150 क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेच पाहिजे जेणेकरून मला 125 मार्क्स मिळतील? नाही, ऑब्व्हियसली आपण काय बघतो की कट ऑफ कसा क्लिअर होईल. तर यामध्ये सगळ्यात मेन जे 2 सब्जेक्ट आहेत जास्त वेटेज वाईज ते आहेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे इंग्लिश. इंग्लिशचं वेटेज कमी आहे. सो बऱ्याच मुलांना इंग्लिशचा फोबिया असतो की इंग्लिश अवघड आहे, स्कोर करणं डिफिकल्ट आहे. तर नक्कीच तुम्हाला इथे काय होईल, इंग्लिशमध्ये हेल्प होणार आहे. 25 मार्क्स आहे, त्याच्यामुळे मी तेवढेच टॉपिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही इथे तेवढेच मार्क्स मोजके घ्याल आणि इझिली ते कव्हर करू शकाल. ठीक आहे, त्याचबरोबर कॉन्ट आणि रिझनिंगमध्ये आपण कसा काय मॅक्झिमम स्कोर करून ऑलमोस्ट विदाऊट इवन इंग्लिश मार्क्स सुद्धा आपण कट ऑफ क्रॅक करू शकतो ते देखील टॉपिक आपण बघणार आहोत. टोटल जे इंडिव्हिज्युअल टाइम आहे ते 40 मिनिट्स आहे आणि ही एक्झाम आपली ऑनलाईन आहे. ठीक आहे,
सो ऑफलाईन आणि ऑनलाईन असण्याचा खरं तर खूप वेगळा एक स्ट्रॅटेजी येते. जसं की ऑफलाईन असेल तर आपला जो टाइम आहे त्याच्याशी डील करण्याची जे काही टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजीज आहेत दॅट इज टोटली डिफरंट, आणि ऑनलाईन आहे ते देखील डिफरंट आहे. सो मी सगळ्यात मेन स्टार्टिंगला तुम्हाला हे सजेस्ट करेल की जर तुम्ही येणारी 10 दिवसानंतरची जी काही प्रिलिम एक्झाम आहे ती देणार असाल तर जी प्रॅक्टिस किंवा टेस्ट ही फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडमध्येच असली पाहिजे. सो ऑनलाईन मोडमध्ये असण्याचे काय फायदे होणार आहेत? सो यू गेट द फॅमिलियर विथ दॅट ऑनलाईन प्लॅटफॉर्म. सो ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी थोडंसं फॅमिलियर झालात की तुमच्या लक्षात येईल की हाऊ टू डील द 50 क्वेश्चन इन 40 मिनिट्स, किंवा कशा पद्धतीने सेक्शन्स ओपन होतात. त्यामुळे ॲक्च्युअल एक्झामचा कुठेतरी तुम्हाला थोडाफार हा अंदाज टेस्ट सिरीजमध्ये येऊन जातो. आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूयात आपण रिझनिंग, इंग्लिश आणि ॲप्टिट्यूडमध्ये की स्कोर कसा करता येईल. ठीक आहे, आणि कोणत्या टॉपिकवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण त्या अगोदर प्रिव्हियस इयर कट ऑफ. जर तुम्हाला कट ऑफ क्लिअर झाले तर ते टॉपिक आहेत ते मी का त्या पद्धतीने सजेस्ट करते आणि कशी स्ट्रॅटेजी असणार आहे ती अजून डीपमध्ये कळेल. तर यामध्ये मी सगळ्यात रिसेंट इयर्सचा सगळ्यात पहिला कट ऑफ घेतला 2022. मुलांच्या मध्ये 2022ची जी एक्झाम होती कम्पेअर टू लास्ट 4 to 5 इयर्स थोडीशी डिफिकल्ट होती. ॲक्च्युली मी म्हणेल की ती डिफिकल्ट नव्हती. जो IBPS काय करतो, हे ॲप्टिट्यूडचे जे टॉपिक्स आहेत आपण जे मगाशी बघितले रिझनिंग, कॉन्ट आणि इंग्लिश, यामध्ये सिलेबस जो आहे तो लिमिटेड आहे. त्या सिलेबसच्या बाहेरील काहीही येणार नाही आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये वेगळं असं काय करता येईल, तर काही वेगळे क्वेश्चन्स वगैरे विचारले जात नाही. जे क्वेश्चन 2021ला होते तेच रिपीट झाले होते 2022ला. फक्त काय होतं की त्याच्यामध्ये जी विचारण्याची, सपोज फॉर एक्झाम्पल ब्लड रिलेशन 2021 पर्यंत सपोज डिरेक्टली येत असेल रिलेटेड टू पॉइंटिंग टू अ पर्सन या पॉइंटमध्ये येत असेल, किंवा डायरेक्ट क्वेश्चन्स येत असतील, किंवा फॅमिली ट्री येत असेल. पण 2022मध्ये ती आली विथ सिम्बॉल. सो त्याला कशाने रिप्लेस केलं? विथ सिम्बॉल. सो असे थोडेसे बदल पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही असे आहेत जिकडे तुम्ही स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन हे टॉपिक बघता तर तिथे थोडासा पॅटर्न आपल्याला असं वाटतो की चेंज झालेला आहे. सेम तोच आहे, फक्त विचारण्याची टेक्निक चेंज झालेली आहे. तिथे आपला प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करून आपण कशा पद्धतीने ते गोष्टी टॅकल केल्या पाहिजेत ते जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कोणताही पॅटर्न येऊ दे जास्त काही डिफिकल्ट वाटणार नाही. आणि ॲट द एंड हेच आहे की एखादा पेपर तुम्हाला जर अवघड गेला याचा अर्थ सर्वांना अवघड गेलेला आहे आणि तो कट ऑफद्वारे तुम्हाला पाहायला देखील मिळतो. ठीक आहे. सो स्वतःला अवघड गेला म्हणून आपली क्रॅक नाही होणार म्हणून फर्स्ट काही 1-2 सेक्शनमध्येच डिमोटिवेट होऊन पुढचा पेपर पण खराब करायचा नाहीये. ठीक आहे. तुम्हाला अवघड आहे म्हणजे बाकीच्यांनाही आहे. कट ऑफ ही त्या पद्धतीने कमी लागलेला आहे. 120 आउट ऑफ 17.75 किती डिजिट्स आहे, म्हणजे हाफ कट ऑफ सुद्धा नाहीये जर तुम्ही बघितलं तर. ओनली 17.75. आता इथे जर कट ऑफचं गोष्ट केली तर लास्ट 2 इयर्सचे कट ऑफ कम्पेअर टू 17-18च्या टाइमपेक्षा कमीच आहे. आणि अवेअरनेस जर तुम्ही बघितला तर AFOचा अवेअरनेस 2017-18 पेक्षा नक्कीच ह्या काही 2 वर्षामध्ये वाढलेला आहे, बरोबर. तरी देखील हा जो कट ऑफ आहे तो कमी आहे. म्हणजे जी काही लेवल आहे एक्झामची ती ॲक्च्युअल इझी टू मॉडरेट आहे. प्लस आपल्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या खूप जास्त आहेत. आणि कुठेतरी अजून ॲग्रिकल्चरमधले स्टुडंट्स आहेत ते AFO, IBPS AFO अशी काही फील्ड आहे याबद्दल कुठेतरी लॅक ऑफ अवेअरनेस पण म्हणू शकते, किंवा बरेचसे स्टुडंट्स आहेत त्यांना हे कसं क्रॅक करायची ही स्ट्रॅटेजी माहीत नसल्यामुळे महाराष्ट्रातील तर टक्का हा थोडासा कमी पाहायला मिळतो. आणि तोच महाराष्ट्रातील हा AFO रिलेटेडचा जो काही टक्का आहे तो वाढवण्यासाठी आपण एक्सलन्स ॲग्री अकॅडमी थ्रू आपण याचा अवेअरनेस क्रिएट करतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये 17.75 हा कट ऑफ क्रॅक करणं
अवघड आहे का? नाही. अगदी जर कोणी फ्रेशर असेल, ज्यांनी फॉर्म भरलेला असेल, ते देखील येत्या 10 दिवसात हा कट ऑफ क्रॅक करू शकतात. पण आपलं टार्गेट फक्त 17.75 आहे का? नाही. तर आपण टार्गेट करताना नेहमी मी तुम्हाला सजेस्ट करेल 40 to 50 इथपर्यंत रीच करण्याचं टार्गेट आपण ठेवलं पाहिजे. तेव्हा जाऊन सपोज असं झालं की ह्या वर्षीचा कट ऑफ 36, 40 आला, देन आपल्याला माहिती नाहीये. सो जेवढं जास्त हाय कट ऑफ ठेवता येईल, मी तर म्हणते 40-50 पेक्षा पण कॉन्सन्ट्रेट करा, कसं 60-70 घेता येईल. ठीक आहे. आणि काय होणार आहे की जेवढे जास्त स्कोर तुमचा असेल तितकं तुम्ही ह्या कट ऑफच्या या रिस्क पासून सेफ असणार आहात. ठीक आहे. सो यामध्ये फक्त ओव्हरऑल कट ऑफ नसून सेक्शनल कट ऑफ सुद्धा आहे. तर सेक्शनल कट ऑफ मध्ये इंग्लिश लँग्वेज, ज्याचा मोस्टली मुलांना फोबिया असतो, तर IBPS AFO मध्ये काही मुलं काय करतात की इंग्लिशला जिथं जिथं इंग्लिश अवघड जातं, ज्यांना कॉन्सन्ट्रेट करतात की आपण इथे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करेल आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण फक्त कट ऑफ क्वालिफाय करेल. आता यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. सो 5.75 म्हणजे अगदी तुम्ही कन्सिडर करू शकता येणाऱ्या काही एक्झाममध्ये पण 6 to 7 मॅक्स टू मॅक्स त्याच्यावरती कट ऑफ जात नाही जर तुम्ही लास्टची काही हिस्ट्री पाहिली तर. सो 5.75 हा जनरलचा कट ऑफ आहे. ठीक आहे. आणि रिझनिंगचा कट ऑफ आहे 5.75, SC ST OBC PWD 3. आणि नेक्स्ट ॲप्टिट्यूडचा आहे 6. सो टार्गेट करताना 7 मार्क्सचं करा, 8 मार्क्सचं करा, तेव्हा जाऊन तुम्ही इथं सेफ व्हाल. आता हे सेक्शनल कट ऑफ काय आहे? जर तुमचा स्कोर इथे आउट ऑफ 50, जर सपोज तुम्ही इथे स्कोर केला 50, रिझनिंग मध्ये स्कोर केला 50, टोटल किती मार्क्स झाले? 30. आणि जर कट ऑफ असेल 17.75, याचा अर्थ काय झाला की तुम्ही एक्झाम क्रॅक झाली. बट इंग्लिशमध्ये जर तुमचा स्कोर असेल ओनली 3, टोटल किती झाले? 33. बरोबर. टोटल 33 मार्क्स आहेत, तरी देखील तुम्ही फेल आहात. स्टील युअर रिझल्ट इज फेल. वाय? बिकॉज कट ऑफ जो इंग्लिशचा क्रॅक झालेला नाहीये. सो सेक्शनल कट ऑफ क्रॅक करणं हे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा की आपल्याला हा सेक्शनल कट ऑफ जे तिन्ही आहेत ते क्रॅक करायचे, प्लस आपल्या ओव्हरऑल कट ऑफ पेक्षा आपल्याला मार्क्स कसे असले पाहिजेत? जास्त असले पाहिजेत. ठीक आहे. सो हा आहे 2022चा कट ऑफ. त्याचबरोबर जर आपण बघितलं 2021चा, तर इथे 21.25 हा कट ऑफ पाहायला मिळतो. सो साधारणतः गेली 4-5 वर्षाचा जरी कट ऑफ बघितला तरी अजून तरी 40च्या अप तर जास्त नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता कट ऑफ मध्ये की तुम्ही काही वेटेज वाईज टॉपिक जरी कॉन्सन्ट्रेट केले तरी सुद्धा ही प्रिलिमची एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. त्यानंतर येतो जो मेन्सचा पार्ट, ज्याच्यामध्ये तुमच्या प्रोफेशनल नॉलेजबद्दल विचारलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला जास्त असं वेगळं काही करावं लागणार नाही. आणि ती जी स्ट्रॅटेजी असेल ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मेन्सच्या वेळी पाहालच. पण इथे पण तुम्ही जर बघितलं सेक्शनल कट ऑफ, सो आपण डिस्कस केलं त्या पद्धतीने आहे. पण अचानकच इथे आता ह्यांनी इथे दिलेलं काय आहे? इथे ॲप्टिट्यूड आहे, जनरल अवेअरनेस अँड ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा 9 पर्यंत गेलेला आहे. सो मी तेच म्हणेन हा पेपर सोपा होता 2021चा, त्यामुळे कट ऑफ तसे गेलेले आहेत. त्यामुळे मॅक्झिमम स्कोर करा, 12, 15, 16 टार्गेट ठेवा. इंग्लिशचा अजून तरी 6 मार्क्सच्या वरती गेलेला नाही आहे. सो मोस्टली इंग्लिशमध्ये सगळ्यांना टेन्शन असतं. सो मी ते थोडंसं तुमचं टेन्शन कमी करते. 6 to 7 मार्क्स टार्गेट करा, बाकीच्या गोष्टींवरती फोकस करा. आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे तर त्यांनी कुठे लक्ष द्यायचं? तर इकडे बघा. आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जर म्हटली तर आपण मोस्टली वी वर्क ऑन दिस 4 P's. आपण कशावरती वर्क करतो? या 4 P's वरती. 4 P's काय आहे? तर सुरुवातीलाच आपण ही एक्झाम येण्याच्या पूर्वीच
प्लॅन करतो की सिलेबस कसं कव्हर करायचा, त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, डिफरंट मंथली प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज आहेत. सिलेबस कव्हर करून घेत असताना AFO मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारलेले असतात, ते बेसिक पासून एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स कसे कव्हर करता येईल हे गोष्टी करतो. आता ह्याच गोष्टी ज्या आहेत प्लॅन अँड प्रिपेअर ते सर्वजणच करतात, बरोबर आहे. अगदी स्वतःही आपण स्टडी करत असू तरी प्लॅन आणि प्रिपेअर या दोनवरती आपण सगळेच वर्क करतो. पण त्यानंतर प्रॅक्टिस आणि परफॉर्म ही ज्या वेळेस आपण करायची वेळ येते तेव्हा इथे जर सपोज प्लॅन आणि प्रिपेअर करणारे लोक असतील 100, तर प्रॅक्टिस आणि परफॉर्मन्सच्या वेळेस फक्त इथे 10 शिल्लक राहिलेले असतात. तोपर्यंत इथून हे बाकीचे 90 कुठेतरी गेलेलेच असतात किंवा ते प्रिपेअर करता करताच त्यांनी सोडून दुसरीकडेच गेलेले असतात. आता हे 10 जण आहेत ते काय करतात, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. आणि ॲक्च्युली इथेच तो चॅम्पियन क्रिएट होतो, इथेच खरा ऑफिसर बनतो की जे त्यांच्या प्लॅनमध्ये प्रॅक्टिस आणि परफॉर्म. आता परफॉर्म म्हणजे आली मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस म्हणजे आली की सेक्शनल वाईज फुल लेंथ वाईज जी काही प्रॅक्टिस आहे, जे काही टॉपिक्स आपण कव्हर केले त्याची डे टू डे लाईफमध्ये जी प्रॅक्टिस असते ती. सो हे मोस्टली लोक करत नाहीत, स्टुडंट्स करत नाहीत, ठीक आहे. पण आत्ता जो आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे, आता ही जी 4 P's ची स्ट्रॅटेजी कधी, ज्यावेळेस आपण फुल टाइम AFOचा स्टडी करणार आहोत त्यावेळी. पण आपल्याकडे आता किती डेज आहेत, 10 डेज. सो 10 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने कव्हर करू शकतो. सो मी इथे आता फक्त या प्रॅक्टिस आणि परफॉर्म बद्दल बोलणार आहे. नेक्स्ट येणाऱ्या काही सेशनमध्ये आपण प्लॅन आणि प्रिपेअर बद्दल सुद्धा बोलूया. आता प्रॅक्टिस अँड परफॉर्म यामध्ये 10 दिवसामध्ये तुम्हाला परफॉर्म म्हणजे मॉक टेस्ट तर कंपल्सरी द्यायचे. मी काय म्हणते बघा, मॉक टेस्ट, ठीक आहे. मॉक टेस्टमुळे काय होईल, तुम्हाला आयडिया येईल की टाइम बाउंड प्रॅक्टिसमध्ये एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करताय, तुमचा स्कोर काय आहे या पद्धतीच्या, ठीक आहे. पण ह्या मॉक टेस्ट देत असताना इंडिव्हिज्युअल जे काही टॉपिक्स आहेत, इंग्लिश, रिझनिंग, कॉन, यामध्ये कॉन्सन्ट्रेट कुठं केलं पाहिजे, तर बघा इंग्लिशमध्ये जे काही सिलेबस वाईज बघितलं, जे काही तर एरर डिटेक्शन, कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, सेंटेन्स रिअरेंजमेंट, फिलर आणि फ्रेज रिप्लेसमेंट, तसा तर सिलेबस भरपूर आहे. त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अजिबात स्किप करू नका. मी काय म्हणते, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा पार्ट स्किप करायचा नाही आहे, कारण इथे कंपल्सरी 8 to 10 मार्क्स हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती असतात. 8 क्वेश्चन आहेत, 2 मार्क्स जे आहेत विच इज बेस्ड ऑन दी वोकॅब्युलरी, ठीक आहे. इथे तुम्हाला आरामात म्हणते 6 to 7 मार्क्स तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, कारण इथे RCचा पार्ट आहे. सो येणाऱ्या 10 दिवसात तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि एरर डिटेक्शन, ग्रामर जे आहे, आता ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जर तुम्ही AFOचे पेपर ॲनालिसिस केला तर त्यामध्ये जो ग्रामर विचारलेला आहे त्या ग्रामरमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, ठीक आहे, त्यानंतर जिरंड, देन आफ्टर दॅट काउंटेबल अनकाउंटेबल नाउन, ॲडजेक्टिव्सचे जे काही एक्सेप्शनल केसेस आहेत त्या, आणि वर्ब. मोस्टली जो पार्ट आलेला आहे तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याच्यावरती आलेला आहे. जिरंड प्रिन्सिपल्सकडे थोडंसं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण पार्ट्स ऑफ स्पीच ग्रामर तर इतकं आहे, पण त्यातल्या त्यात एरर डिटेक्शन जे आहे ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती जास्त आहे. सो मी ते सजेस्ट करेल की वर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाऊनमध्ये काउंटेबल अनकाउंटेबल नाऊन, ठीक आहे, आणि प्रिपोजिशन यावरती तुम्ही सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट करायला हरकत नाही, ठीक आहे. क्लोज टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे. सेंटेन्स रिअरेंजमेंट खूप डिफिकल्ट लेवलचे नाही आहेत, मॉडरेट लेवल आहे. सो तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली सेंटेन्स रिअरेंजमेंटची तर इथे तुम्ही चांगला स्कोर करू शकता. सो इंग्लिशमध्ये हे जे 6 टॉपिक्स आहेत ते जर तुम्ही केले तर आरामात 20+ मार्क्स घेऊ शकता. पण जर तुम्हाला असं असेल की नाही मॅम मला फक्त 10 to 15 मार्क्स करायचे आहे, तरी देखील टार्गेट करताना 20 मार्क्स ना करा. तेव्हा जाऊन विथ डिफिकल्टी लेवल किंवा तुम्ही जे आन्सर चूज करणार आहेत तेव्हा जाऊन स्कोर कुठेतरी
12-13 पर्यंत येईल, बिकॉज दिस इज अ ॲप्टिट्यूड टेस्ट, राईट. सो वेन इट कम्स टू द ॲप्टिट्यूड टेस्ट निगेटिव्ह मार्किंग ही असणारच आहे. सो आपल्या एक्झामला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सो आपला जो फोकस असणार आहे तो जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याकडे नसून जो फोकस आहे तो आपल्याला करायचा आहे ॲक्युरसी. कशावरती? ॲक्युरसी. आता ही ॲक्युरसी लेवल प्रत्येकाची वेगळी आहे. काही जणांची 60% आहे, 70 आहे, 90 आहे, काही जणांची 100% आहे. की मी कमी क्वेश्चन सॉल्व करतो पण मी सगळे क्वेश्चन्स करेक्ट करतो. सो ही ॲक्युरसी तुमची किती आहे हे तुम्ही आत्ता येणाऱ्या वेळी सेक्शनल वाईज टेस्ट तुम्ही इंग्लिशच्या देऊ शकता. त्यामधून ॲनालिसिसमधून तुम्हाला कळेल की तुमची ॲक्युरसी किती आहे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही क्वेश्चन्सना टार्गेट करू शकता. ठीक आहे. सो हे 6 टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर IBPSची ही इंग्लिशची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 20+ मार्क्स घ्यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. सो हे ॲनालिसिस आहे. हे जे पहिल्यांदा मी टॉपिक्स सांगितले हे मला वाटतात म्हणून तर ऑब्व्हियसली नाही आहेत. हे काही रिसेंटचे पेपर ॲनालिसिस आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते टोटल 18 मार्क्सचे आहे. देन एरर डिटेक्शन फॉर 9 मार्क्स. सो इथे जवळपास काय आहे 18 आणि 9 हे क्वेश्चन्स झाले. टोटल 50 क्वेश्चन्स आहेत आणि 18 आणि 9 क्वेश्चन एरर डिटेक्शन आणि RCवर आहे. सो आर यू गेटिंग माय पॉईंट की कशा पद्धतीने आपण इथे सिलेक्टिव्ह टॉपिक्स थ्रू सुद्धा इथे स्कोर करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स रिअरेंजमेंट अँड फ्रेजल रिप्लेसमेंट आहे ती 5 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर ऑड मॅन आउट आणि क्लोज टेस्ट आहे. वर्ड अरेंजमेंट आहेत. वर्ड अरेंजमेंटमध्ये तुम्हाला खूप अवघड नाही आहेत, सिंपल वोकॅब्स आहेत. सो तुम्ही इथे इझिली हे करू शकता. आता यामध्ये पण जर तुम्ही सिलेक्टिव्ह जर बघितले रीडिंग, एरर डिटेक्शन, त्यानंतर क्लोज टेस्ट, फ्रेजल रिप्लेसमेंट, तरी देखील किती क्वेश्चन झाले टोटल 18 + 9 17 and 10 37 and 8 ऑलमोस्ट वी रीच 40+. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे 20+ जाण्यासाठी काहीच अवघड नाही आहे. फक्त एवढे 4 टॉपिक्स करायचे. सो इंग्लिश करत असताना या 4 टॉपिक्सकडे लक्ष द्या. त्यातल्या त्यात जर तुम्हाला तुमचा पूर्ण स्टडी झालेला असेल तर रिवाईज करताना ह्या 6 टॉपिक्सला रिवाईज करा. दॅट्स इट. अजून तुम्हाला इंग्लिशमध्ये स्कोर करण्यासाठी काहीही करायची गरज नाही आहे. आणि जी लेवल आहे दॅट इज इझी टू मॉडरेट. कोणतीही डिफिकल्ट लेवल नाही आहे. ठीक आहे. नाव मूव्हिंग ऑन टू द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पार्ट. सो कोणचा हा सिलेबस आहे टोटल. ठीक आहे. सिलेबस बघा हाच आहे का बरोबर. जो IBPS AFO ने आपल्याला जो डिक्लेअर केलेला आहे तो हा सिलेबस आहे. आता यामधले जर सगळे टॉपिक जरी तुम्ही प्रिपेअर केले ठीक आहे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही जरी टेस्टला सॉल्व करत असाल तर अगेन एक हेच आहे की 40 मिनिट्समध्ये आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे. किती 40 मिनिट्समध्ये. सो हा 40 मिनिट्समध्ये पेपर कव्हर करत असताना सर्व टॉपिककडे कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी जर तुम्ही स्पेसिफिकली जे एक्झाम ओरिएंटेड आहेत त्या टॉपिकला जर कॉन्सन्ट्रेट केलं आणि विथ ॲक्युरसी जर इथे तुम्ही 20+ इथेच क्वांटमध्ये स्कोर करत असाल तर काय हरकत आहे. बरोबर आहे. मग असे कोणते टॉपिक आहेत जे प्रत्येक एक्झामला क्वांटमध्ये विचारले जातात तर तुम्ही बघू शकता डेटा इंटरप्रिटेशन. हा पार्ट IBPS AFO मध्ये प्रत्येक पेपरला 15 to 20 मार्क्स कॅरी करतो. ठीक आहे. यासाठी आपल्याला पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो, प्रपोर्शन हे टॉपिक केले पाहिजेत. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशनला तर ते युजफुल आहेतच. त्याचबरोबर हे जे काही अरिथमॅटिक क्वेश्चन्स आहेत कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन त्यामध्ये देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी ते टॉपिक येतात. सो ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि रेशो प्रपोर्शन हे टॉपिक आपल्याला कंपल्सरी रिवाईज करायचे. त्यानंतर रॉंग नंबर सिरीज. दिस इज अ IQ लेवल टेस्ट मी म्हणू शकते. तुम्ही नंबर सिरीजची जे काही पॅटर्न आहेत गेली 4-5 वर्षाच्या पेपरमधले ते जरी बघितले त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तरी तुम्ही 5 out of 5 3 मार्क्स आरामात घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्रॉक्सिमेशन. ॲप्रॉक्सिमेशन इज अ पार्ट ऑफ सिम्प्लिफिकेशन. आता या दोघांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे की
आन्सर शोधतो. ॲप्रॉक्सिमेशनमध्ये तुमची जी व्हॅल्यू आहे ते ॲप्रॉक्स जर काही ऑप्शन्सची आली असेल तर तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. सो टोटल 5 क्वेश्चन्स येतात. सो आपल्याला माहिती आहे की सिम्प्लिफिकेशनचे हे 5 येतातच. तर डे 1 पासून आपण त्याला प्रिपेअर केलं पाहिजे आणि ह्या 10 दिवसात तुम्हाला हा टॉपिक रिवाइज करायचा. यामध्ये खूप जास्त रूट्स रिलेटेड असे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स, फ्रॅक्शन टू फ्रॅक्शन इतके येत नाही, पण बेसिक कॅल्क्युलेशन्स येतात. सो इथे जरी आउट ऑफ 5 3 जरी आन्सर करता आले, सो इट जस्ट लाईक अ जॅकपॉट फॉर अस की अगदी पूर्ण टॉपिक स्किप करण्याऐवजी 3 क्वेश्चन्स तरी आपण इथे टार्गेट करतो. त्यानंतर क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत 3 अँड डेटा सफिशियन्सी. डेटा सफिशियन्सीसाठी सेपरेटली काही स्टडी करायचं गरज नाही आहे. ठीक आहे. डेटा सफिशियन्सीमध्ये जे काही क्वेश्चन्स येतात ते हे ॲरिथमॅटिकमधले जे प्रॉब्लेम्स असतात त्या रिलेटेडच आहे, फक्त जो विचारण्याचा पॅटर्न आहे तो डिफरंट आहे. म्हणजे जसं की तुम्हाला इथे फर्स्ट क्वेश्चनमध्ये हाफ क्वेश्चन दिला जाईल, त्याचे आन्सर येण्यासाठी त्या क्वेश्चन्सपासून आन्सर फाइंड आउट करण्यासाठी दिलेल्या काही ऑप्शन्समधला कोणता डेटा युजफुल आहे ते सांगायचं आहे. मग ते कोणता हाफ क्वेश्चन असतो तर तुमचे हे जे काही अरिथमॅटिक्सचे टॉपिक्स आहेत त्यावरती. सो कॉन्सन्ट्रेट करत असताना अरिथमॅटिकमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, प्रॉब्लेम ऑन एजेस प्रत्येक पेपरमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कंपल्सरी येतच, रेशो प्रपोर्शन आहेच, प्रॉफिट लॉस हे प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशन तर आहेच आहे. ठीक आहे. सो हे टॉपिक प्लस सिरीज आणि पर्सेंटेज ॲव्हरेज, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, टाइम डिस्टन्स, ट्रेंड प्रॉब्लेम आणि वर्कवरती येतात. पण आता बघा स्ट्रॅटेजी कशी होते की तुम्हाला मेनली फोकस करायचं आहे अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चनवरती की DI वरती. हा एक पार्ट आला. आता जर तुम्ही DI वर कॉन्सन्ट्रेट करत असाल तर DI ला लागणारे जे काही टॉपिक आहेत ते प्लस तुम्ही सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज हे येणाऱ्या काही काळात तुम्ही 10 दिवसात याची रिवाइज करू शकता. पण जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय अरिथमॅटिक प्रॉब्लेम्सवरती, कॅल्क्युलेशन बेसवरती, DI थोडंसं तुमचं वीक आहे, तर इथे हे टॉपिक तुम्ही गरजेचे आहेत कंप्लीट करणं. टाइम डिस्टन्स, टाइम वर्क, प्रॉब्लेम ऑन एजेस, देन प्रॉफिट लॉस रेशो, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हे जास्त विचारले जातं. अजून तरी हे 2 टॉपिक कुठेही आलेले नाही आहेत. सो हे स्किप केलात तरी चालेल. ठीक आहे. सो ही स्ट्रॅटेजी आहे फॉर नेक्स्ट 10 days फॉर ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सेक्शन. ठीक आहे. नाव मूव्हिंग ऑन टू द रिझनिंग पार्ट. आता रिझनिंगचा हा सिलेबस आपल्याकडे आहे. आता अगेन जसं इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शनकडे फोकस आहे, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जसं फोकस DI कडे आहे, कुठेतरी 70-30 हा पॅटर्न आपल्याकडे आहेच. आता 70-30 म्हणजे काय की 70% जे वेटेज आहे ते बाकीचे मिसलेनियस टॉपिक्सवरती असतं आणि 30% कंपल्सरी एक टॉपिक असतो जो येतोच येतो. जसं इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, क्वांटमध्ये डेटा इंटरप्रिटेशन आहे, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये रिझनिंगमध्ये सेटिंग अरेंजमेंट आणि पझल हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता बघा AFOचे जे काही आपले स्टुडंट्स आहेत ते अशीही स्ट्रॅटेजी करतात की सेटिंग आणि पझलमध्ये खूप टाइम जातो, सो तो पूर्ण सेक्शन ते स्किप करतात. आता हा पूर्ण सेक्शन जरी तुम्ही स्किप केला तरी देखील, मी काय म्हणते बघा, पूर्ण सेक्शन जरी स्किप केला तरीही तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकता. कसं? याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग, यामध्ये जर रिसेंट एक्झामचे बघितले तर चायनीज कोडिंग डिकोडिंग विचारलं जातं. सो तुम्ही कोडिंग डिकोडिंगचा पार्ट करत असाल तर चायनीज कोडिंग डिकोडिंगकडे कॉन्सन्ट्रेट करा. टोटल 5 मार्क्स आहे. देन इनइक्वालिटी आहे 4 मार्क्स. ब्लड रिलेशन, डायरेक्शन, डिस्टन्स अँड सिलॉग हा पार्ट किती आहे? 4, 3, 3. आता टोटल जर बघितले 5 and 6, 11, then 4, 15 and 4, 19. टोटल किती आहेत? 19 क्वेश्चन प्लस डेटा सफिशियन्सीचे जे क्वेश्चन्स आहेत ते अगेन ह्याच टॉपिकवरती असणार आहेत. सो दिस इज 3. ह्या मिसलेनियसमध्ये ऑड मॅन आउट,
त्याच्यानंतर अरेंजमेंट, वर्ड अरेंजमेंट, या टाईपचे क्वेश्चन्स इथे मिसलेनियसमध्ये असतात. सो आउट ऑफ 9 मी जर कन्सिडर केले 4 क्वेश्चन, तरी देखील 25 जे काही आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही विदाउट अटेम्प्टिंग सेटिंग अँड पझल तुम्ही कव्हर करू शकता. सो अगेन मी तेच म्हणेन, जर तुम्ही सेटिंग पझलला टार्गेट करताय तर सेटिंग पझल प्लस काही यातले टॉपिक्स तुम्ही कव्हर करा, हे स्किप करा. अदरवाईज हे सर्व टॉपिक करा, सेटिंग पझल स्किप करा. आता सेटिंग अरेंजमेंटमध्ये पण लिनियर आणि सर्क्युलर बेस आहेत ते इझी आहे. जरी तुम्ही पझलचा पार्ट नाही केला तर तिकडे 5 to 10 मार्क्स घेऊ शकता. सो या अकॉर्डिंग तुम्ही करा. आता प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला जे काही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कोणकोणते कव्हर करायचे ते सांगितलेले आहेत. पण अगेन स्ट्रॅटेजी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल असणार आहे, कस्टमाइज असणार आहे. कुणाला सिटिंग आणि पझल करायचं असेल, कुणाला सिटिंग आणि पझल करायचं असेल, कुणाला हे बाकीचे रिमेनिंग टॉपिक्स करायचे असतील, कोण डेटा सफिशियन्सीवरती कॉन्सन्ट्रेट करणार असेल विथ मिसलिनियस. ठीक आहे. सो तुमच्या अकॉर्डिंग कस्टमाइज करा. तुमचे जे प्लस पॉईंट्स आहेत तो बघा. आणि ही एक्झाम अगेन मी सांगेल क्वालिफाईंग आहे. याच्यामधले कट ऑफ आपण बघितलेत, तरीही टार्गेट करत असताना 40 to 50चा कट ऑफ पर्यंत टार्गेट करा. असं कन्सिडर करा की आपला कट ऑफ जो आहे तो 50 आहे आणि त्यानुसार तुम्ही टेस्ट जरी दिली तरी आपण जे बघितलेले आहेत, इकडे 25, इकडे आपण जे बघितलं क्वांटमध्ये, तिथे आपण कॉन्सन्ट्रेट केलं नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेशन आणि हा पार्ट, तरी इथे आपण 20 घेतो. आणि इंग्लिशमध्ये मी अगदी काही नाही, 10 मार्क्स जरी घेतले तरी आपण 60-70 मार्क्स घेईल इतकी आपण ही स्ट्रॅटेजी याच्यामध्ये बघितलेली आहे. सो दीज आर दी मेन टॉपिक्स विच आर आस्क्ड इन IBPS AFO एक्झाम्स. ओके. सो लास्टच्या ह्या 10 दिवसात तुम्हाला या पद्धतीने या क्वेश्चन्सवरती टार्गेट करायचं. आता जे सेटिंग अरेंजमेंट आणि पझलला टार्गेट करणार आहेत त्यांनी सेटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर ही येतेच, त्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं आहे. कशा पद्धतीने सर्क्युलर आपण सॉल्व्ह करू करेल, पॉसिबिलिटी केसेस कशा सॉल्व्ह केल्या पाहिजेत. त्यानंतर पझल्स जर करत असाल तर टॅबलर रिलेटेड टू मंथ, डे बेस पझल, ठीक आहे, वीक बेस हा येतोच. त्याचबरोबर बॉक्स आणि फ्लोअर पण आहे. बॉक्सची जर आली तर मोस्टली अवॉइड करा, कारण थोडीशी कॉम्प्लिकेटेड अरेंजमेंट असते. ठीक आहे. आणि पझल आणि सेटिंगला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय तर लेंदी पझल असेल, सपोज इथे एक लेंदी पझल आहे आणि इथे एक शॉर्ट आहे. सो आपला अप्रोच काय असतो की ही पझल छोटी आहे म्हणजे आपण ही पझल सॉल्व्ह करूया. सो मी सजेस्ट करेल जी लेंदी आहे ती पझल सॉल्व्ह करा. बिकॉज जी शॉर्ट आहे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी खूप जास्त आहे, डेटा खूप कमी दिलाय. ठीक आहे. डेटा अगदीच कमी असल्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करत असताना वेगवेगळ्या केसेसमध्ये तुम्ही इतके अडकून जाल की 40 मिनिट्स कधी संपले तुमच्या लक्षात येणार नाही. पण जर लेंदी असेल याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा दिलेला आहे, तुम्ही जस्ट रीड करून देखील तो टेबल आरामात फिलअप करू शकता. एकात दुसरी फक्त पॉसिबिलिटी केस असते जी की तुम्ही इझिली प्रेडिक्ट पण करू शकता. ठीक आहे. सो साईजवरून कोणत्याही क्वेश्चनला जज करायला जाऊ नका. त्याचबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना सर्व क्वेश्चन्स कव्हर करत असाल. चलो मी सिलेबसमध्ये सगळे टॉपिक कव्हर केले तर एक्झाममध्ये सॉर्ट करा की कोणत्या टॉपिककडे तुम्ही पहिले 30 मिनिट्स 20 मिनिट्स फोकस करणार आहात. पूर्ण जर पेपर रीड करत बसलात तर 10 मिनिट्स तुमचे फक्त रीडिंगमध्येच वेस्ट होणार आहे. सो फक्त रीड करतोय असंही नको आहे. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बघताय की कोडेल इनइक्वालिटी, यस मला हा सॉल्व्ह करायचा आहे, कॉन्सन्ट्रेट करा. जर तुम्हाला असं वाटतंय की मशीन इनपुट आउटपुट कुठेतरी ह्या 4-5 वर्षात एकदाच विचारलेला आहे, ठीक आहे, तर तुम्ही या गोष्टीला जास्त कॉन्सन्ट्रेट केलं नसेल आणि एक्झाममध्ये मशीन इनपुट आउटपुटचाच जर सपोज क्वेश्चन आपल्या आला तर डायरेक्ट स्किप करा. हा रीड करून मला जमेल का हे ट्राय करण्यामध्ये टाइम वेस्ट करू नका. ठीक आहे. आता याच्यानंतर ह्या 10 दिवसात हे टॉपिक तर तुम्हाला कव्हर करायचेच आहेत, पण तुम्ही हे जे रिवाइज करताय टॉपिक्स त्याची टाइम बाउंड प्रॅक्टिस कशी होतीये
किंवा आपण जे सिलेक्टिव्ह टॉपिक्स घेतलेले आहेत ते खरंच ॲक्च्युअली आपल्याला एक्झाममध्ये परफॉर्मन्सच्या वेळेस आपल्याला त्या 40 मिनिट्समध्ये टाईम मॅनेज होणार आहे का, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला आत्ता मॉक टेस्ट द्यायची आहे. जी फायनल एक्झाम आहे 24ला त्याच्या 2 दिवस अगोदरपर्यंत तुम्ही डेली 1 मॉक टेस्ट दिल्या तरी चालतील. ठीक आहे. याच्यामध्ये आज आपण जे डिस्कस केलेले आहेत ते पॉईंट्स कव्हर करण्याची ट्राय करा. आणि जर तुम्हाला ते कव्हर करत असताना मॉक टेस्टमध्ये काही डिफिकल्टी आली देन यू फील फ्री टू शेअर विथ अस. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आमच्या दिलेला जो नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्सवरती त्याच्यामध्ये तुम्ही कॉल देखील करू शकता. सो ह्या टेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की रिझनिंग आता जो आपण करंटली बघितला याच्यामध्ये 2 वेनी स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करून बघायची. एक सिटिंग पझल आणि मिसलिनियस क्वेश्चन, त्यामध्ये स्कोर कसा येतो, विदिन 40 मिनिट्समध्ये ते कव्हर होत आहेत का. त्याचबरोबर सेटिंग आणि पझल स्किप केली आणि तर बाकीचे मिसलिनियस टॉपिक करत असताना किती स्कोर येतो. सो यू विल गेट आयडिया की आत्ता तुम्हाला जर उद्या तुम्ही टेस्ट दिली तर आता जर तुमचे 125 आउट ऑफ 22 वगैरे स्कोर आला तर हा इन्क्रीज करण्यासाठी अजून कोणते टॉपिक्स ॲड केले पाहिजे आणि ते टॉपिक्स आपण जे आत्ता लिस्ट आउट केलेले आहेत त्यामधलेच असू द्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रिलिम्स एक्झाममध्ये याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे. So if you have any query related to this prelim exam strategy, feel free to share with us. We are here to solve your problems. Okay. So upcoming काही नोटिफिकेशन्स असतील एक्झामच्या किंवा या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. सो हा QR कोड स्कॅन करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर जे काही आता आपली एक्झाम आहे त्याचे लास्ट मिनिटचे टिप्स अँड ट्रिक्स, त्याचबरोबर येणारी AFOच्या एक्झाम्ससाठीच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीसाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एक्सलन्स ॲग्री अकॅडमी याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर काहीही डाऊट्स असतील तर हे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे, ते जॉईन करा. ओके. सो थँक्यू सो मच. थँक्स फॉर जॉईनिंग. Have a good day. Thank you.